मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगे आंतरवाली सराटी ते मुंबईच्या दिशेने वाहनांचा ताफा घेऊन निघतात आणि आझाद मैदानावरती आमरण उपोषण करणार असा पवित्रा मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला आहे। आपण पाहतोय की आंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीच्या फाट्यावरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती लावलेला आहे। जत्तेचे जत्ते मराठ्यांचे आंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहेत। आज हजारोंच्या संख्येने गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने रवाना होतील, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही यासाठी आपण पाहतोय की पोलिसांनी खबरदारी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। मराठा आरक्षण त्याचबरोबर ओबीसी मधूनच आरक्षण हवा आणि सगळे सोयीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सुद्धा मनोज जरांगे हे गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करतायत, आंदोलन करतायत। मात्र त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार। मुंबई हायकोर्टाने त्यांना आझाद मैदानावरती आरक्षणाच्या या आंदोलनासाठी परवानगी जी आहे ती नाकारलेली आहे। मात्र आज हजारोंच्या संख्येने गाड्या ज्या आहेत ते आंतरवाली सराटीमध्ये दाखल होतात आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की आंतरवाली सराटी त्याचबरोबर वडीगोद्री फाट्यावरती काही हजार पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगेंकडून काय भूमिका घेतली जाते किंवा मुंबईच्या दिशेने निघताना काय घोषणा केली जाते पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी खबरदारी म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन विशाल रायपूरसोन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।